खालापूर तालुक्यातील निगडोली गावात घडलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या निर्गुण दुहेरी हत्याकांडाला तब्बल 48 तास उलटून गेले, तरी आरोपींचा कोणताही ठोस मागमूस लागत नसल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नातेवाईक रघुनाथ फराड 75 वर्ष आणि सुरेखा फराड 72 यांच्या हत्येमागील नेमका हेतू काय, याबाबत अजूनही गूढ कायम आहे. विशेष म्हणजे फराड दाम्पत्य हे गावात शांत, मनमिळाऊ आणि साध्या स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या का करण्यात आली, याबाबत विविध चर्चांना उधाण आले. कुटुंबातील जागेचा वाद मिटल्याचे सांगितले जात असतानाच या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांची चौकशी केली असून एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कर्जत परिसरातील एका व्यक्तीचीही चौकशी सुरू असल्याचे समजते. दरम्यान हत्या केल्यानंतर मृतदेहांवर राख व पाळापाचोळा टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच मृत महिलेचे दागिने चोरीला गेल्याचे भासवण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही हत्या चोरीसाठी झाली की यामागे आणखी काही गंभीर कारण आहे, याचा तपास आता अनेक दिशांनी सुरू झालाय. घटनास्थळी डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र आरोपींनी अत्यंत चलाखीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 6 विशेष पथके तयार करण्यात आली असून मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या हालचालींची कसून पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र 48 तास उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने या सनसनाटी हत्याकांडाचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले.